नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसातून पचायला पण हलकी आणि आपल्या शरीराला थंडावा देणारी अशी एक रेसिपी दाखवणार आहे. ते म्हणजे ज्वारीच्या पिठाचे घावणे. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. याच्यात आपण पाऊण वाटी ज्वारीचं पीठ घालूया, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, बारीक कापलेली हिरवी मिरची, बारीक कापलेली कोथिंबीर. आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करूया. लागेल तसं पाणी घालायचं. आपल्याला याची घावण्यासारखी पातळ एकदम कन्सिस्टन्सी ठेवायची. तर इथे मी अशी जशी आपण तांदळाच्या पिठाचे घावणे बनवतो तशीच थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची. आता हे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे 10 मिनटं आपण भिजवायला ठेवूया. आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवणार आहोत. तर आपण चटणी कशी बनवायची ते बघूया. चटणी बनवण्यासाठी मी इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आपण ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालूया, 1 चमचा डाळ, 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे, थोडी देठासहित कोथिंबीर, 1 छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, थोडं पाणी घालूया. आता मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर चटणी वाटून घेऊया. इथे जाडसर चटणी वाटून घेतलेली आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. इथे चटणी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता याला वरून आपण फोडणी करूया. फोडणीसाठी इथे तेल गरम केलं आहे. जिरे टाकूया, थोडीशी मोहरी, फ्रेश कढीपत्ता, थोडंसं हिंग. गॅस बंद करूया. चटणीवरती फोडणी ओतून घेऊया. इथे आपली चटणी रेडी आहे. आता आपण इथे घावण्याचं पीठ बघूया. तर थोडं आपण ढवळून घेऊया. थोडं जर आपल्याला घट्ट वाटलं तर किंचित थोडं पाणी घालायचं. एकदम थोडंसं पाणी घालूया. आता आपण घावणे बनवायला घेऊया. घावणे बनवण्यासाठी इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया. इकडे पसरवून लावून घेऊया. हे तेल लावताना तुम्ही नारळाच्या किशीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. गॅस मध्यम करायचा. आता आपण घावणे घालून घेऊया. त्याच्यावरती झाकण वगैरे नाही ठेवायचं आणि हे पूर्ण व्यवस्थित बाजूने कळा सोडेपर्यंत छान भाजून घ्यायचं. आता याला मी बाजूने थोडं तेल सोडून घेतलं आहे. मध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता छान सगळीकडून कळा सोडायला लागल्यानंतर आपण परतून घेऊया. आता हा घावणं बघा, इकडे साईडला आपोआप कळा सोडायला लागलेला आहे. त्यावेळेला आपण अलगद परतून घ्यायचा. थोडं 1-2 मिनिटं शेकून घ्यायचा दुसऱ्या बाजूला. आता आपण काढून घेऊया. छान आपला कुरकुरीत जाळीदार डोसा तयार झालेला आहे. इथे आपल्या ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत घावणे आणि नारळाची चटणी खाण्यासाठी तयार आहे.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. धन्यवाद.